आज पहाटे 1:51 भारतीय वायुदलाने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत तुफान हल्ला चढवत पहलगाम हल्ल्याचा थेट बदला घेतला। भारताच्या या निर्णायक कारवाईनंतर अकोल्यात देशाभिमानाचा उत्सव साजरा झाला। भारताने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की दहशतीचा सामना फक्त शब्दांनी नव्हे तर कृतीने करावा लागतो। 7 मे रोजी मध्यरात्री 1:51 भारतीय वायुदलाने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर ऑपरेशन सिंदूर राबवत 9 ठिकाणी लक्ष्य साधून जोरदार हवाई हल्ला केला। ही कारवाई पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत POK सह पाकिस्तानातील विविध भागातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून अनेक दहशतवादी ठार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या विजयाचा उत्सव अकोला शहरातही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। अग्रसेन चौकात सकाळी नागरिकांनी फटाके फोडून आणि भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला। देशभक्तीचा हा अभूतपूर्व जल्लोष पाहायला मिळाला। नागरिकांच्या चेहऱ्यावर गर्व आणि अभिमान झळकत होता। भारतीय सैन्याच्या या कठोर निर्णयाने पुन्हा एकदा दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना कडक इशारा दिला आहे की भारत आपल्या शूरवीरांचा बलिदान व्यर्थ जाऊ देत नाही। संपूर्ण देश सध्या या विजयाच्या क्षणाचा अभिमानाने अनुभव घेत आहे। बजरंग दलाची इच्छा आहे, पूर्ण भारतीय भारतवासियांची इच्छा आहे, भारतीय सेनेची सुद्धा तीच इच्छा आहे की पूर्णपणे यांचं नेस्तनाबूत झाले पाहिजे। हे जसे ते सांगतात। आता या हल्ल्याचा विषयाबद्दल एकच म्हणतो की ये हल्ला तो झाकी है, पूरी पिक्चर अभी बाकी है। अशाच पाकिस्तानवाल्यांना उडून टाकायला पाहिजे, पाकिस्तान ठेवायलाच नाही पाहिजे। यांनी हिंदू लोकांना खूप जास्त त्रास होत आहे। हे जे काही केलेलं आहे एकदम चांगलं आहे। अजून पुन्हा हे अटॅक व्हायला पाहिजे, ज्यांनी काही हिंदू लोक सेफ राहतील भारतामध्ये।